इकडे लक्ष द्या. संत किती अधिकारी, ज्ञानोबरायचा अधिकार सांगतो. मेले माणूस जिते उठवी. ज्ञानोबरायने मेलेलं माणूस जिवंत केलं. केलं का नाही महाराज? हा केलं. ज्ञानोबा कोणी? माऊलीने. ज्ञानोबरायने मेलेलं माणूस जिवंत केलं. मग भगवान बाबांनी नाही का केले? महाराज भगवान बाबांनी बी मेलेले माणसं जिवंत केलेल्या बातम्या येतात. हो बातम्या येतात. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ती नाथापूर नावाचं गाव आहे बीड जिल्ह्यात, आणि तिथं नागापूर गाव आहे. नाथापूर मोठं गाव आहे, त्याच्या शेजारी नागापूर. समस्त माळी समाजाचं गाव. गावाचं नाव नागापूर. आणि त्या नागापूरला भगवान बाबाचा नियम असायचा कीर्तनाचा. नीट ऐका आता कथा. बाबाची पुण्यतिथी करायलात ना तुम्ही, तर बाबाचं चरित्र ऐका. पुण्यतिथी करायचा, तिथं बाबाचं कीर्तन असायचं. आणि बाबा कीर्तनाला यायचे. 2-3 किलोमीटरहून बाबाला वाजवीत गाजवीत गावात आणायचे. ऐकायला लागलं का लक्ष देऊन? आणि त्या लोकांची अशी भावना होती, बाबाला आंघोळ घालायची तिथं बाबा, भगवान बाबाला. आणि बाबांच्या अंगावर जेवढ्या घागरी पडत्याल तेवढा पाऊस काळ जास्त व्हायचा त्या काळात. अशी भावना. काय गोड आहे महाराज, डोळ्यात पाणी यासारखी कथा आहे. पाणी येईन डोळ्यात एवढं. आंघोळ घालायची बाबाला. आणि बाबा एका घरी जेवायला बसायचे. 2 किलोमीटर बाबा आलेले, टांग्यान ते आला. आणि इकडं ज्या घरी बाबा जेवणार आहेत त्या घरचं पोरग मेलं. लक्षात यायला लागले का? त्या घरचं पोरग मेलं. घडलेली घटना आहे 50-60 वर्षापूर्वीची. पोरग मेलं. पोरग. गावातली माणसं तिथं गेले. मायबापाने हात जोडले. ओ आमचं मेलेलं पोरग काय आता माघारी येणार नाही. तुम्ही असं करा, बाबाला गावात बोलून घ्या, कीर्तन आंघोळ. बाबा जेवण करून गेले की मग ह्या पोराची मोठमाती करायची. तोवर बाबाला ह्याच्यातलं काहीच कळू द्यायचं नाही. काय भावना असेल गावाची. आणि गावमाळी समाजाचं महाराज बाबावर एवढी भावना. आज काल काला झाला तिथला 7 तारखेला. बरोबर आहे का नाही? काल काला झाला. महाराज बाबा आले, आंघोळ घातली बाबाला. आणि आंघोळ झाली, जेवाय बसली. आता कसं आहे, ताई आपण एखाद्या घरी बसलो तर 7 दिवस तुम्ही एक घरी बसलात, त्या पुरी बिरी ओळखीच्याच होत्यात की सगळ्या. जेवायला बाबा बसले, नेहमी येणारे तिथं. आणि सहज म्हणले, अरे ती तुझं पोरग कुठे रे? वाढायला माय होती, तोल गेला. आणि हातातलं भोगणं खाली पडलं. महाराज बाबा तो गेला. म्हणले गेला? म्हणले हो बाबा गेला. कुठे गेला? मला काही म्हणला नाही, येतो नाही, जातो नाही, सांगितलं नाही, काही नाही. असं अचानक कसा गेला? म्हणले बाबा ते मेला. काय अधिकार होता सांगू? भगवान बाबा म्हणले मेला नसन, झोपला असन. कुठे दाखवा म्हणले मला. चला ताटवाडा म्हणले, त्याचं ताट तयार. बाबाच्या शेजारी त्याचं ताट. आणि रूम उघडली, मड पडलेलं. अशा पाठीवर थाप टाकले. ए उठ जेवायला चल. इथं येऊन झोपलास वर, मी आलो तू इथं येऊन झोपलास वर. पाठीवर थाप टाकल्याबरोबर झोपेतून माणूस उठावा असं उठलं, जेवायला बसलं पोरग. हा अधिकार भगवान बाबाचा होता. लक्षात